अन्याय मराठ्यांवरचा थांबलाच पाहिजे। आता मराठ्यांना तुम्हाला इथं बसलेला सांगतो, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही। आता फोन करून सांगितलं, डी म्हणून सांगितलं, निवेदन दिलं, आणि ते देत नसेल तर माझ्या पुढे मुंबई जाम केल्याशिवाय पर्याय नाही। याच्यापेक्षा काय पर्याय सांगा बरं। आता त्याला गोळी सांगितलंय बी द्या ना। आपले मुंबईला येणाऱ्या बांधवांना पुन्हा सांगतो, रस्त्याने जाणारे जेवढे गाव आहे आंतरवाली पासून मुंबई पर्यंत, कल्याण पासून शिवनेरी पर्यंत, जुन्नर पर्यंत, जुन्नर पासून आळा फाटा ते अहिल्यानगर पर्यंत, अहिल्यानगर पासून शेवगाव पर्यंत, शेवगाव पासून पैठण पर्यंत, या सगळ्या आसपासच्या 100 किलोमीटरवर येणाऱ्या सगळ्या लोकांनी रस्त्यावरती या आणि आपल्या लेकरांना रस्त्याने जाताना जेव घाला, कारण थांबणार नाहीये। शक्यतो म्हणतो याला फायनल समजू नका, शक्यतो आपला पहिला मुक्काम शिवनेरीला होऊ शकतो किल्ल्यावर। आता होईल का नाही भरसा नाही, कारण ती थोडं सूर्य उगवत होईल म्हणून सारखं चलतच राहावं लागणार आहे। पण शक्यतो पहिला जर पुढे गेले, पहिला शिवनेरी नंतर नॉन स्टॉप, पण शक्यतो मनात धरून चला, न थांबताच आपल्याला मुंबई पर्यंत जायचंय। सगळ्यांनी सगळ्या वस्तू सोबत ठेवा। कोणी कुठे गेलं रे, कोणी कसं आपल्या मागण्याला तुम्हाला सगळ्या सांगितलं, व्हॅलिटी पासून संतोष देशमुख खून प्रकरणाची मागणी राहिली, त्या आरोपींना तत्काळ फाशी होईपर्यंत सुद्धा माग कोणी हटायचं नाही। तोपर्यंत ताईच्या आरोपीला सुद्धा फाशी होईपर्यंत हटायचं नाहीये कोणी। मराठ्यांनी वेळोवेळी दूर दाखवत जा, वेळ काळ वाईट आहे बरं का। आपल्या समाजाला टार्गेट केलं जातं, मराठी जरा भानावर या। फक्त तुम्हाला न्याय मिळावा म्हणून मी मंत्र्याला फोन करून सांगितलं आरक्षण द्या म्हणून, माझ्या स्वार्थासाठी नाही। हे आडमुठे हे आपल्याला आडमुठ समजतात, एकजूट राहत जा, वेळोवेळी एकत्र येत जा, हाक मारली बैठकीला पळत जा लागेल। 2 महिने जुलै आणि ऑगस्ट सातत्याने मराठ्यांनी सावध राहायचं, हाक मारली घ्यायचं, कालच आलतो असं म्हणायचं नाही। निवडणुकीत जागी राहायचं, हरल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? आवाज येतो सगळ्याला? हरल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? समजा एखादा थोड्या मतांनी पडाव आणि पहिल्यावर तो म्हणतो मग आयला आणखी थोडी मेहनत घेतली असते तर निवडून आला असतो। आता मी घेतो वाजले बसला आणि पहिल्यावर पश्चाताप करतो। आता काय उपयोग आहे का? 5 वर्ष मी फिरले ना, आता काय उपयोग आहे का? काय का काय उपयोग? त्याच्यासाठी मराठ्यांनी सावध राहायचं 2 महिने। ही लढाई आपल्याला काही करून जिंकायची, म्हणजे जिंकायचे, लक्षात ठेवा। आता तुम्हाला एक विचारतो, त्याचं सगळ्यांनी उत्तर द्या। आपल्याला या मराठा आरक्षणाच्या लढाईच्या रणभूमीत उतरायचं का? सगळे एकजुटीने लढणार ना? मैदान गाजवायचंय मला, मराठा असं मैदान गाजवतात ना की चांगल्या धावा बोलवायच्या। विजय मिळवल्याशिवाय मुंबईतून मागे फिरायचं नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा। जायचं मग मुंबईला, सगळ्यांनी ती तयारी करायची। मागण्या तुम्हाला सांगितल्या, आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। मुंबईला जायचं। रस्त्याने जाताना एक लक्षात ठेवा, उठू नका, थांबा रे, क्लिअर राहिले करायचं, तुम्हाला जमणे का?